टाईम आहे सकाळ जायच या चाय पियाला गरमागरम कोरी चाय आणि बिस्किट. अजून काय पाहिजे. मावाची सकाळ झाली आहे. सगळेजण आम्ही आंघोळ वगैरे केले. आता पहिले चाय पिऊन घेऊया. सकृप होनी महिमा साईबाई सकाळ भाऊ साईबाई सकाळ. आता आम्ही खूप काही पालखी घेतली पूर्ण धाबा पण झालो त्यामुळे बरं वाटलं जरा पाय वगैरे पण फ्री झाले आणि गरम खूप गरम होते. साईराम भावा साईराम बाकी आता साईराम मागे राहिले. आम्ही तिघं चौघजण आहे फक्त पालखी घेऊन खूप पुढे आलेलो आहे. बघा इकडे पुढे पाहतोय प्रथमेश आहे, इथे रोहित आहे आणि आपले साईराम. आम्ही चौघजण पालखी घेऊन पुढे आलेलो आहे पटपट. आता जाऊ पुढे. बघू आपण नाश्त्याच्या हॉटेलला भेटू. चला साईराम. वाव सोनू चिकना दिसतोय. पेरियन लावली सनस्क्रीन लावायला विसरलो भाई. सनस्क्रीन लावला का ब्लॉग मध्ये आहे का ते पण ब्रँडेड घेतले. किती रुपये? 350 रुपये. वाव. आता थांबलोय थोडा आराम करायला. इकडे दादा आहे, इकडे रोहित आहे, इकडे प्रथमेश आहे आणि इथे पालखी आहे. हे सगळे भाव आहे. हे बाई चैनीची डिझाईन बघा लेटेस्ट आहे काय. चला गाईज आता आम्ही नाश्त्याच्या हॉलला थोड्याच गेला. राहून जाऊ. सगळ्याला नाश्त्याला बसलेत. सगळं आराम वगैरे करून निघालेलो आणि आता ऊन खूप लागायला लागलाय म्हणून गमच्या वगैरे घेतलाय. बघा सगळ्यांनी गमचे लावलेत. ते बघा इकडे प्रथमेश रितेशने. कारण की ऊन खूप आहे, गरम खूप होतं, थंडी अशी जाणवतच नाही म्हणून आता जरा आराम केल्यानंतर बरं वाटतं. तर चाललो आता परत. पालखी गेली जरा पुढे तोपर्यंत आम्ही कवर करू शकतो असं काही टेन्शन नाही. तर बघू आता आपला शहापूरला स्टॉप आहे. आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण. ऊन तर खूप लागणार आहे आता. बघू. आणि रोहित बघा फुल टाकलाय वाईट टाकलाय उन्हाने. चालतं बघा असं काही. माझ्या पण पाय दुखायला लागलेत. हे बघ विदाऊट चप्पल चालतो कारण की माझी चप्पल तुटली काय ते बघा. डायरेक्ट एका हे बंधूने पाय दिला म्हणून चप्पल तुटली. हा बघा. तर बघा ऊन लागायला लागला तर परत गमचा घेतला बाईने. चला जाऊ शिर्डीला. पहिले चप्पल पण शिवायला पाहिजे आणि आता हायवे आहे ना चप्पल शिवणारा पण कोण भेटत नाही. या उन्हामधून चालत जावं लागते विदाऊट चप्पल. काय तिथे पालखी थोडी वेळ थांबवण्यात आले कारण की ऊन खूप जास्त आहे. खूप म्हणजे खूप जास्त आहे. बघा सगळे आपले साई बंधू ते बसलेले आहेत आणि त्यात माझी चप्पल तुटले. त्यामुळे माझे पाय बघा असे आले पूर्ण. बघू आता पुढे कसं काय होतं. तर थोडंच 2 किलोमीटर लांब आहे हॉल्ट आता. तर जाऊ लवकर. ऊन पण खूप आहे.
म्हटलं दुपारच्या. नाही काय तुम्ही पाय बघू शकता, हे बघा पूर्ण भाजलेत, पूर्ण लाल लाल झालेले बघा. इथे फोड येणार आहे मला पक्का इथे, आणि इथे तुरतुरते मला. हे बघा बघू, चप्पल माझी तुटली आहे ना काय म्हणून हे झालं. मी तो फ्रेम बघू शकता किती भारी दिसते. नंतर जेवायचं वगैरे त्या आजूबाजूला आपली सगळी मंडळी वगैरे. चल बघू. गाईस तुम्ही बघू शकता आम्ही कुठे, पहिला झेंडा फर्स्ट टाइम या 3 वर्षामध्ये पहिल्यांदा मी पहिल्या झेंड्यासोबत आहे. चालतोय. पालखी खूप मागे, आता पालखी 3 किलोमीटर मागे आमच्यापेक्षा. आता आम्ही चाललोय हळूहळू. तोपर्यंत पालखी पण रिकवर करेल रस्ता. तर बघू. चला काय आता आपण डायरेक्ट चाय नाश्त्याच्या हॉल्टला भेटू. आणि आता कसं थंडी चालू झाली, कारण कसारा घाटाच्या जवळ पोचतोय ना आम्ही, ते हवा लागायला चालू झालं म्हणून गमछा वगैरे काढून टाकलाय. आता जरा बरं वाटतंय. त्याला काय, आणि सगळ्यात मेन चप्पल पण शिवली मी, म्हणजे त्याचं टेन्शन नाही, पायाला चटके वगैरे बसणार नाही म्हणून. मच्छरची सोय, मच्छरची सोय.
सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की जय. ओम साईराम. जेवायला या. बघा आज जेवायला डाळ भात आहे, छोलेची भाजी, पापड, स्वीट्स आहे, भाकर आणि बटाट्याची भाजी. आता जेवण वगैरे झालेलं आहे, तुम्ही बघितलं सगळं आम्ही काय जेवलो होते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता नाचून नाचून पाय पण दुखायला लागले आणि इथून जस्ट आता एक पालखी गेली. एवढ्या लेटपर्यंत पालख्या चालतात. आमची पालखीचा लवकर स्टॉप घेते. तर जेवलो वाजता आता डायरेक्ट झोपणार. हा ब्लॉग आवडला तुला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ओम साईराम.